सर्वांना वेलकम. आज आपण पाहणार आहोत 3 शेअर जे की मल्टी इयर ब्रेकआउट आहेत किंवा सपोर्टच्या लेवलवर आहेत किंवा डेली फ्रेमला ब्रेकआउटच्या उंबरठ्यावर आहेत. असे 3 स्टॉक मी सांगणार आहे की जे आपल्याला प्रॉफिट करून देऊ शकतात आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये ते राहायला हवेत. तर चला आपण पहिल्या स्टॉककडे आपण वळूया. तर आपला पहिला स्टॉक आहे मोती सन्स ज्वेलर्स. हे तुम्ही बघा, काल 8% अप आहे. हा आपण डेली फ्रेम पाहूया याची. हे तुम्ही डेली फ्रेम पाहू शकता. व्हॅल्यूम सहित प्रचंड व्हॅल्यूम जनरेट झालेला आहे. सॉरी, हे पाहू शकता तुम्ही. कन्सॉलिडेटेड व्हॅल्यूम आहे, ब्रेकआउट आहे. तुम्ही याचा वीकली पण पाहू शकता. हे वीकली घ्या, वीकलीमध्ये तुम्हाला लवकर समजेल कशा प्रकारे आहेत. हे व्हॅल्यूम बघा, ब्रेकआउट पहा. हा ब्रेकआउट 2024 पासूनचा ब्रेकआउट आहे हा. बस हे बघा, मल्टी इयर ब्रेकआउट म्हणतात त्याला. हे सॉरी, मल्टी इयर नाही, आता हे नवीन स्टॉक आहे ज्वेलरचा. ते मंथली ब्रेकआउट केला आहे त्यांनी. 8 ते 1 वर्षाचा ब्रेकआउट आहे. हे तुम्ही पाहू शकता मंथलीवर. आपण चला आता सेकंड आपण पाहूया स्टॉक. सेकंड स्टॉक आहे PVR आयनॉक्स. हे PVR आयनॉक्स हे मल्टी इयर ब्रेकआउट आहे ह्याचा. हे पाहू शकता किती दिवस कन्सॉलिडेटेड आहे. राउंडिंग बॉटम याला म्हणतो आपण. हे घ्या, ब्रेकआउट आहे. व्हॅल्यूम बघा, व्हॅल्यूम सर्व झालेला आहे भरपूर. हे व्हॅल्यूम आपला वीकली पाहूया आपण. वीकली पहा किती मोठं कन्सॉलिडेशन होऊन यांनी ब्रेकआउट दिलेला आहे वीकली. पाहू शकता आपण. मंथली पाहूया आपण. हे मंथली ब्रेकआउट आहे. हे पाहू शकतो इथून. हे पाहू शकता आपण. तिसरा आहे पंजाब नॅशनल बँक. हे पहा कुठल्या सपोर्ट लेवलला आणि सपोर्ट दिलेला आहे डेली फ्रेममध्ये. हे पाहू शकता आपण. हे पहा. तर तुम्ही व्यवस्थित टेक्निकली चार्ट तुम्ही अभ्यासा, काय होतं आहे ते पहा.